अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने 13/2/13/1/17 रोजी महाराष्ट्र कुस्ती प्रीमियर लीगच्या संदर्भात महाराष्ट्र कुस्ती परिषदेच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने कुस्ती प्रीमियर लीगचे जाहीर आम्ही हे करत आहोत। या कुस्ती स्पर्धेमध्ये दिनांक 31 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान आम्ही महाराष्ट्र कुस्ती प्रीमियर लीग घेत आहोत। त्यासाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची अधिकृत 3 वर्षाची जाहीर परवानगी आम्हाला मिळालेली आहे। त्यासाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे पुणे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष संदीप आप्पा बोंडवे या कुस्तीगीर परिषदेचे उपस्थित होते। त्यांच्या हस्ते आम्हाला 3 वर्षाची परमिशन देण्यात आलेली आहे। या कुस्तीमध्ये महाराष्ट्रातील पैलवानांसाठी प्रो रेसलिंगच्या धर्तीवर महाराष्ट्र कुस्ती प्रीमियर लीग आयोजित करण्यात आली, जेणेकरून महाराष्ट्रातील पैलवानांसाठी महाराष्ट्र कुस्ती प्रीमियर लीग मध्ये जे मानधन मिळणार आहे त्यामध्ये त्यांना 6 महिन्याचा खुराक व त्यांना शिक्षण मिळण्यात येण्यासाठी या धर्तीवर आम्ही ती महाराष्ट्र कुस्ती प्रीमियर लीग आयोजित करण्यात आहोत। व महाराष्ट्र कुस्ती प्रीमियर लीग करण्याचं कारण मागचं हे की छत्रपती शाहू महाराज जसे पहिले पैलवानांना खुराक देत होते, मानधन देत होते, त्या धर्तीवर आजपर्यंत कुस्ती स्पर्धा कुस्ती मैदान भरवलं तरच या कुस्ती स्पर्धा टिकत होत्या व पैलवानांना 2 पैसे भेटून त्यांचा खुराक निघत होता। पण आता आम्ही नवीन धर्तीवर अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने मी असं कार्याध्यक्ष असतील रामभाऊ लोंढे, कुस्ती मल्लविद्याचे संस्थापक गणेशजी मानगुडे, पुन्हा जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष संदीप आप्पा बोंडवे व कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे व सर्व पदाधिकारी व नगर जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी मिळून आम्ही पैलवान लोकांसाठी एक काहीतरी योजना आखावी म्हणून महाराष्ट्र कुस्ती प्रीमियर लीगचे आयोजन केलेले आहे। ते जेणेकरून 1 लाखापासून ते 20 लाखापर्यंत महाराष्ट्रातील पैलवान व अन्य पैलवान समाविष्ट करून त्यांचे लिलाव होणार आहेत। यामध्ये 8 संघ असतील। या 8 संघामध्ये एकूण 9 पैलवान असतील, त्यामध्ये 6 मुलं व महाराष्ट्रातील 3 मुली असांचा आम्ही मुलींना सुद्धा भेदभाव न करता मुलींना सुद्धा याच्यात समाविष्ट करून घेतलेले आहे। यासाठी आम्हाला आता महाराष्ट्र कुस्ती प्रीमियर लीग साठी लवकरात लवकर आम्हाला सर्व नियोजन करायचे असून लवकरात लवकर त्याचे तारखा व पुढचं नियोजन कसं असेल, कुस्ती स्पर्धा कुठं कुठं होतील हे लवकरच दुसरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर करण्यात येईल।